श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। मे महिना आलेला आहे आणि मे महिन्यामध्ये आलेला आहे अधिक मास। अधिक मास आला की आपल्या संस्कृतीतील अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा आपण पाळत असतो। त्यापैकीच एक महत्त्वाची परंपरा म्हणजे लेक आणि जावयाला आपण एक वाण देत असतो आणि ते वाण काय द्यायचं आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि ते का दिलं जातं या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे। पण तुम्हाला माहीत आहे का 33 अनारसे का दिले जातात, गजांत लक्ष्मीचं महत्त्व काय आहे आणि लेकीला आपण कुंकवाचा करंडा का देतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींचं शास्त्रोक्त आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण तर घेणारच आहोत। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही अधिक महत्त्वपूर्ण असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। अधिक मास आणि जावई आणि मुलीला वाण देण्याची शास्त्रोक्त परंपरा आहे। गजांत लक्ष्मी, कुंकवाचा करंडा आणि 33 अनारशाचं महत्त्व। ही परंपरा फक्त देणं घेणं नाही, तर ती नात्यांमधील प्रेम, आदर आणि श्रद्धेचं प्रतीक आहे। अधिक मास म्हणजे काय तर हे आधी आपण समजून घेऊया। आपल्या पंचांगानुसार सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यामध्ये साधारण 11 दिवसांचा फरक असतो। हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असं आपण म्हणतो। पौराणिक कथेनुसार या महिन्याला पूर्वी मलमास म्हटलं जायचं, पण भगवान श्री विष्णूंनी त्याला पुरुषोत्तम मास म्हणून सन्मान दिला। जावयाला वाण देण्याचं जर महत्त्व जर म्हणत असाल तर या महिन्यात जावयाला वाण देण्याची परंपरा खूप महत्त्वाची मानली जाते। जावई हा विष्णूंचे रूप मानला जातो, तर मुलगी ही लक्ष्मीचं रूप असते, म्हणून त्यांचा सन्मान करून सासर माहेरच्या नात्यात गोडवा वाढवण्यासाठी आणि पितृकुळालाही पुण्य प्राप्त होण्यासाठी आपण अधिक मासामध्ये जावयाला आणि लेकीला काही गोष्टी देत असतो। तर आता जर पाहायला गेलं तर 33 अनारशाचं काय महत्त्व आहे किंवा दीपदानाचं काय महत्त्व आहे। 33 अनारसे हे 33 कोटी देवतांचे प्रतीक मानले जातात। अनारसे तांदूळ आणि गुळापासून बनवलेलं जे समृद्धी आणि शुभतत्वाचं प्रतीक आहे। हे अनारसे तांब्याच्या ताटात ठेवून दिवाबत्ती लावून दान केल्याने घरात सुख, शांती आणि भरभराट येतं असं मानले जातं। आणि गजांत लक्ष्मी म्हणजे काय तर हत्तीला जे आपली गजांत लक्ष्मी आहे, जे ऐश्वर्याचं प्रतीक आहे, राजवैभवाचं प्रतीक आहे, लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्या गजांत लक्ष्मीला आपल्याला अभिषेक करून ती अभिषेक केलेली लक्ष्मी म्हणजेच राजवैभव आणि ऐश्वर्याचं प्रतीक जावयाला गजांत लक्ष्मीची प्रतिमा किंवा चांदीचं नाणं देण्याची ही परंपरा आहे। घरात धन, वैभव आणि समृद्धी वाढवण्यासाठी आपण जावयाला गजांत लक्ष्मी द्यावी। मुलीला वाण म्हटलं तर कुंकवाचा करंडा। मुलीसाठी सर्वात महत्त्वाची भेट म्हणजे कुंकवाचा करंडा। हा करंडा सौभाग्याचं प्रतीक आहे। मुलीला अखंड सौभाग्य लाभावे यासाठी तो दिला जातो आणि माहेरची आठवण आणि तिच्या गृहलक्ष्मी पदाचा सन्मान यातून व्यक्त होत असतो। याशिवाय काही महत्त्वाच्या वस्तू दिल्या जातात। नवीन कपडे, साडी, 33 फळे किंवा सुकामेवा, धार्मिक ग्रंथ हे देखील तुम्ही देऊ शकता। भगवद्गीता असेल, विष्णू सहस्त्रनाम असेल, या सर्व वस्तू श्रद्धा आणि प्रेमाने तुम्ही लेकी जावयाला देऊ शकता। तर अधिक मासातील ही परंपरा आपल्याला शिकवते की नात्यामध्ये प्रेम जपायचं आहे, संस्कृती जपायची आहे, श्रद्धा टिकवायची आहे आणि विशेष म्हणजे आपल्या लेकीच्या आणि जावयाच्या संसारासाठी समृद्धी, शुभता आणि विशेष म्हणजे माता लक्ष्मीचं जे आगमन त्यांच्या घरात होणार आहे, त्यासाठी जी श्रद्धापूर्वक तुम्ही जी भेटवस्तू देत आहात त्याचा सन्मान त्यांनी देखील करायचा आहे। श्री विष्णूचा जो विष्णू सहस्त्रनाम हे पुस्तक देखील तुम्ही देऊ शकता। विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही लेकीला किंवा जावयाला भेटवस्तू म्हणून जर देत असाल तर त्यांनी देखील त्याची सात्विकता किंवा त्या ग्रंथाला पाहिजे तेवढा सन्मान देणं खूप गरजेचं आहे। नाहीतर आपण सर्व वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ तर ते भेटवस्तू म्हणूनच ठेवतील, अशा प्रकारे नाही। गजांत लक्ष्मी जर दिली तर गजांत लक्ष्मीचा अभिषेक असेल, गजांत लक्ष्मीची पूजा असेल, या गोष्टी त्या घरात झाल्या पाहिजेत। कुंकवाचा करंडा दिला हा तर फार मोठा सन्मान आहे, सौभाग्यवृद्धी आहे, यासाठी देखील सन्मानपूर्वक तो घेतला गेला पाहिजे। आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत। 33 अनारसे असतील, याला धोंड्याचा महिना जे म्हणतो आपण, त्या प्रकारेच हा धोंड्याचा महिना फक्त भेटवस्तू देणं घेणं नसून आपण आपल्या धार्मिक ग्रंथांची देवाणघेवाण जर केली तर त्याची वृद्धी देखील होणं खूप गरजेचं आहे। नात्यामध्ये प्रेम जपायचं आहे, संस्कृती देखील आपल्याला जपायची आहे आणि त्याच
प्रमाणे आपल्याला श्रद्धा देखील टिकवायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय श्री विष्णू नक्की लिहा आणि अशाच धार्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. झाले सेवा महाराजांचरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.